एससीचा पेपर जास्त स्कोरिंग असेल की तुमचा जनरल स्टडीचा पेपर जास्त स्कोरिंग असेल, सांगा काय वाटतं तुम्हाला? आता वेगळ्याचं वेगळं म्हणजे उत्तर असेल, परंतु बघा कंपॅरेटिव्हली एसएचा पेपर जास्त स्कोरिंग असेल. का बरं एसएचा पेपर जास्त स्कोरिंग असेल? कारण की बघा की तुम्ही 250 मार्काचा जो एसएची तयारी करता, ते 250 मार्काच्या एसए मध्ये तुम्हाला 2 निबंधाची तयारी करायची आहे आणि तुम्ही वर्षभरातून समजा 10 किंवा 15 किंवा 20 एसएची जरी प्रॅक्टिस केली तरी बऱ्यापैकी तुम्ही निबंध लिहून येऊ शकता आणि तुम्हाला 250 पैकी म्हणजे 250 मार्कापैकी 150 मार्क भेटू शकतात. त्या कंपॅरिझनना तुम्हाला त्या ठिकाणी जे आपण जनरल स्टडीज म्हणतो, आपण सामान्य अध्ययन म्हणतो, सामान्य अध्ययन मध्ये मार्क कमी मिळतात जनरल, आणि जनरल स्टडीज मध्ये मेहनत पण जास्त करावं लागते. जसं पेपर 1 झाला, पेपर 1 मध्ये तुम्हाला हिस्ट्री पण अभ्यास करायचा आहे, जॉग्राफी पण अभ्यास करायचा आहे, त्याचबरोबर सोसायटी पण अभ्यास करायचा आहे, ज्याला आपण समाजशास्त्र आपण म्हणू. पेपर 2 मध्ये पॉलिटी, ज्याला आपण राज्यशास्त्र म्हणू, त्याचबरोबर गव्हर्नन्स आपण ज्याला म्हणतो, गव्हर्नन्स म्हणजे ज्याला आपण प्रशासन म्हणू, प्रशासन सोबत तुमचा आंतरराष्ट्रीय संबंध, हा सुद्धा टॉपिक पेपर 2 मध्ये आहे. पेपर 3 मध्ये किती टॉपिक आहेत सांगा? कुठले कुठले टॉपिक आहेत पेपर 3 मध्ये? पेपर 3 मध्ये अर्थशास्त्र आहे तुमचा, पर्यावरण आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे, इंटरनल सिक्युरिटी आहे, डिझास्टर मॅनेजमेंट, आंतरिक सुरक्षा आपण म्हणतो, त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन, हे पेपर 3 मध्ये टॉपिक आहेत. सांगायचं तात्पर्य झालं की जनरल स्टडीजच्या तुलनेमध्ये एसए हा पेपर अधिक स्कोरिंग आहे, म्हणजे कमी मेहनत आणि जास्त आउटपुट. आणि तिकडे बघा की जनरल स्टडीज मध्ये जास्त मेहनत आणि कमी आउटपुट. आता बघा की निबंध म्हणजे काय असेल, तर एसे म्हणजे काय, तर एक विशिष्ट टॉपिकला म्हणजे घेऊन एक विशिष्ट थीम म्हणू किंवा टॉपिक म्हणू किंवा सब्जेक्ट म्हणू, तो विशिष्ट थीम, टॉपिक किंवा सब्जेक्टला घेऊन आपल्याला त्याच्याशी काय की विस्तीर्ण सखोल अशी माहिती लिहायची आहे. म्हणजे 1000 वर्ड लिहत असताना तुम्ही काय की एक पॅराग्राफ दुसऱ्या टॉपिकवर, दुसऱ्या पॅराग्राफ दुसऱ्या टॉपिकवर असं नाही, आणि तुम्हाला फ्लो पण ठेवायचा. जसं बघा इंट्रोडक्शनचा तुमचा सेपरेट पोर्शन राहील, कन्क्लुजनचा सेपरेट पोर्शन राहील, पण जो मधला बॉडीचा जो गाभ्याचा पार्ट आहे, गाभ्याच्या पार्ट मध्ये तुमचे जवळपास 4 ते 5 पॅराग्राफ होतील. तर पहिल्या पॅराग्राफ नंतर दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये आपल्याला त्या ठिकाणी सिक्वेन्स, फ्लो मेंटेन करणे आवश्यक आहे. तर जवळपास बघा की एसे, आता म्हणतात काही लोक की एसे लिहिणे एक स्किल आहे. आता स्किल कुठली स्किल असेल, कुणी म्हणजे कोणाची काय की सिंगिंगची स्किल असेल, कोणाची ड्रॉइंगची स्किल असेल, ती स्किल प्रॅक्टिसनी डेव्हलप होईल. तसं सुद्धा एसे ही स्किल प्रॅक्टिसनी डेव्हलप होऊ शकते, तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. आता वर्षभरात आपण टार्गेट ठेवू, आतापर्यंत जे झालं ते झालं, पण वर्षभरात टार्गेट ठेवा तुम्ही की 15 ते 20 किंवा 20 ते 25 तरी एसे लिहून झालेले पाहिजे. आणि डिक्टो म्हणजे त्याच्यामधनच एकाच टॉपिकवर एसे येईल, परंतु टॉपिक थोडासा काही की वेगळा असेल. आपण म्हणजे जो आपण तयारी केलेली असेल 1000 वर्ड, 1200 वर्ड, त्याच्यापैकी आपल्याला 800-900 वर्ड तर कामात येतील, काही 100-200 वर्ड आपल्याला वेळेवर त्या ठिकाणी त्याची म्हणजे जमवा जुडवा करावं लागेल. तर एसए साठी सुद्धा प्रॅक्टिस करणे त्याची आवश्यकता आहे. तर एमपीएससी मुख्य परीक्षेमध्ये एसए लेखन म्हणतो आपण, म्हणजे एसएचं लिखाण, त्याच्यामध्ये 250 मार्काचे एसए असेल, 125 मार्काचे 2 एसए लिहायचे आहे, आणि एसए किती शब्दांमध्ये लिहायचं, तर 1000 to 1200 वर्ड. आता निबंधाची मूलभूत रचना कशाला असायला पाहिजे, ते तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे. एक तर इंट्रोडक्शन पार्ट, दुसरा काय असेल तर बॉडी, मुख्य गाभा म्हणतो आपण, आणि त्याचबरोबर तिसरा काय असेल, निष्कर्ष, कन्क्लुजन. आपण एसेचा अभ्यास करताना एसे 3 पार्ट मध्ये आपण डिवाइड करू शकतो. म्हणजे आपण मुख्य परीक्षेच्या एसेचा आपण अभ्यास करतो एमपीएससीच्या. आता एमपीएससी आणि युपीएससीच्या एसे मध्ये काही प्रमाणात साम्यता आहे, परंतु बघा तुम्ही मागच्या वर्षीचे 2025चे एमपीएससीचे मेन्सचे पेपर उचलले तर त्याची म्हणजे त्याचं काय म्हणू आपण संबंध आपण युपीएससीच्या 2011-12च्या पेपर सोबत लावू शकतो. म्हणजे 2011-12 मध्ये, 12-13 मध्ये युपीएससी, 15 पर्यंत थोडी फॅक्च्युअल जायची मुख्य परीक्षेमध्ये. आता खूपच जास्त अनालिटिक आणि कन्सेप्च्युअल चालली युपीएससी. तर एमपीएससी तो पॅटर्न फॉलो करताय. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर भूगोलामध्ये 2014 मध्ये, 2015 मध्ये, त्या काळामध्ये भूगोलामध्ये कॉन्टिनेंटल ड्रीप थेरी ऑफ अल्फ्रेड वेगनर, म्हणजे अल्फ्रेड वेगनरचा भूखंड वहनाचा सिद्धांत, त्याच्यावर सरळ 10 मार्काचा प्रश्न विचारला होता. म्हणजे 150 शब्दात त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहायचं होतं. तर तसा पॅटर्न आता एमपीएससी फॉलो करते. म्हणजे जर तुम्हाला म्हटलं की सर आम्हाला प्रीवायक्यू किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस आम्हाला एमपीएससी करिता नाही आहे, डिस्क्रिप्टिव्ह करिता, तर डिस्क्रिप्टिव्ह करिता 2025चे पेपर आपल्याकडे आहेतच. 2025चे आपण पेपर बघूच. त्याचबरोबर युपीएससीचे 2014-15 म्हणजे जवळपास 8-10 वर्षाच्या अगोदरचा जो पॅटर्न होता युपीएससीचा, ते पेपर सुद्धा आपण संदर्भ म्हणून एमपीएससी साठी घेऊ शकतो. तर निबंध लेखन आपण म्हणतो, निबंध लेखनाचे प्रमुख 3 पार्ट. पहिला म्हणतो आपण प्रस्तावना, प्रस्तावनासोबत दुसरा बॉडी, गाभा, आणि तिसरा काय असेल, निष्कर्ष. आता प्रस्तावना बांधतो आपण, आणि हे टोटल किती 1000 वर्ड मध्ये, 1000 ते 1200 शब्दांमध्ये आपल्याला काय करायचंय, वाइंड अप करायचंय. आता 1000 ते 1200 शब्दात वाइंड अप करत असताना इंट्रोडक्शन तुमचा जवळपास 100 शब्दांचा किंवा काही लोकांचा ठीक आहे 80 शब्दांचा पण राहू शकतो, काही लोकांचा 150 शब्दांचा पण राहू शकतो इंट्रोडक्शन. म्हणजे इंट्रोडक्शन साठी आपण एक छोटा आणि एक मोठा पॅराग्राफ घेऊ शकतो, किंवा एक टोटल एक पॅराग्राफ पण घेऊ शकतो इंट्रोडक्शन साठी. आपल्याला पॅराग्राफ तर बनवावं लागतील,
1000 वर्डचा एसे लिहिताना नियर अबाउट किती पॅराग्राफ आपण बनवू? कुणाचे 10 पॅराग्राफ बनतील, कुणाचे म्हणजे 8 बनतील, परंतु खूप जास्त 15-20 पॅराग्राफ जायला नको, नाही तर छोटे छोटे असे 20-25 पॅराग्राफ आपले व्हायला नको. म्हणजे साधारणतः ठीक आहे की 100 शब्दाचा 150 शब्दाचा एक पॅराग्राफ असं जर विचार केले तर 10 जातील किंवा 12 जातील, पण 15च्या वर पॅराग्राफ जायला नको आणि इकडे काय की 4-5 पॅराग्राफ मध्ये सुद्धा वाइंड अप व्हायला नको. ह्या बेसिक गोष्टी आहेत. पहिले आता म्हणजे बेसिक तयार करू, त्यानंतर मग लिखाण चालू करू की तत्वज्ञानावर कसं एसे लिहायचं आणि कुठल्या गोष्टीवर एसे लिहायचं. आपल्याला खूपदा बघा की एसे लिहिताना असं वाटतं की मला लिहिणं जमेल की नाही, परंतु एकदा लिहिणं चालू केलं की समोर काय की इतके म्हणजे शब्द आपल्याला किंवा इतकी माहिती येते की ते 1000 वर्ड सुद्धा कमी पडतात. आणि कधी कधी जेवढा सोपा टॉपिक तेवढं लिहायला कठीण. म्हणजे आता तुम्हाला म्हटलं की क्लायमेट चेंजवर लिहा, क्लायमेट चेंजवर लिहा म्हटलं एक पेज लिहिल्यानंतर काय लिहू असं होऊन जातं. आणि जेवढा कठीण टॉपिक तेवढा लिहायला सोपा, असं म्हणजे मला तरी वाटतं. ठीक आहे, तर आपण इंट्रोडक्शनला तुम्ही समजा 100 शब्द किंवा 80 शब्द कुणी 150 शब्द म्हणजे असे वापरू शकता. त्याचबरोबर बॉडी पार्ट आहे मुख्य जो गाभा म्हणून आपण नियर अबाउट 800 शब्द तुमचे गाभ्याचे असतील. 800 शब्द गाभ्याचे असतील, त्यानंतर तुमचे 100च्या जवळपास शब्द काय की निष्कर्ष आपण म्हणतो. आता बघा की तिघांमध्ये काय की विषयाची ओळख, व्याप्ती आणि पार्श्वभूमी ही वाचकाचे लक्ष वेधून घेणारी असावी म्हणतो आपण इंट्रोडक्शन मध्ये. आता याच्या पहिले एसेचा विषय कसा निवडायचा ते सुद्धा आपण समोर चर्चा करणार आहोत. आपला पहिला टॉपिक आहे, पहिला म्हणजे लेक्चर आहे, तर आपण जस्ट जनरल इन्फॉर्मेशन आपण घेतोय. तर पहिला महत्वाचं म्हणजे एसे कसा निवडायचा, आणि एसे निवडल्यानंतर आता मी टॉपिक निवडलाय महिलांचं सबलीकरण, किंवा टॉपिक आपण निवडला जसा महात्मा गांधीजींचं कोट आहे, यू मस्ट बी द चेंज यू विश टू सी इन द वर्ल्ड. याच्यावर एसे विचारला युपीएससी मुख्य परीक्षेमध्ये याच्यावर एसे विचारलेला आहे. म्हणजे तुम्ही जगात जो बदल बघता तो पहिले स्वतःच करा, हा एसेचा टॉपिक आहे. तर हा टॉपिक निवडल्यानंतर काय करायचं, 5-10 मिनिटं आपण ते सुद्धा समोर चर्चा करू की 5-10 मिनिटं त्याचं रफ स्ट्रक्चर बनवून घ्यायचं पेन्सिलनी मागे. नाही तर काय होतं की लिहिता आणि मग हे चुकलं मग ते खोडा आणि परत लिहा, असं व्हायला नको. म्हणून मागच्या पेजवर आपलं एक रफ स्ट्रक्चर, इंट्रोडक्शन मध्ये मी काय ऍड करणार आहे, बॉडीमध्ये मी काय ऍड करणार आहे, कन्क्लुजन मध्ये मी काय ऍड करणार आहे. इंट्रोडक्शन लिहित असताना त्याच्यामध्ये मला एका पोएम ऍड करायची आहे का, इथला स्लोगन, एका टायटल ऍड करायचं आहे का, एखादं उदाहरण ऍड करायचं आहे का. तर ते सगळं आपल्याला काय की पहिले रफ बनवावं लागेल, 10 मिनिटं त्याच्यावर घालवायचे आणि त्याच्यानंतर मग एसे रायटिंग करायचं. आता म्हणतो आपण मुख्य विषयाचे विविध पैलू, सामाजिक, आर्थिक, राजकीय, एका परिच्छेदातून दुसऱ्या परिच्छेदाकडे जाताना त्याच्यात संबंध फ्लो असावा. मेन गोष्ट बघा की कुठल्या टॉपिकवर, आता महिलांचं सबलीकरण हा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये काही कमतरता आहेत आपल्या समाजामध्ये, देशामध्ये. तर कमतरता, तुम्हाला फक्त कमतरता लिहून चालणार नाही. आता या ठिकाणी आपण निष्कर्षामध्ये बघा की समस्यांवर उपाय म्हणतो, परंतु खूप ठिकाणी बॉडी पार्ट मध्ये सुद्धा समस्यांवर उपाय तुम्ही देऊ शकता. निष्कर्षावर खूप असं पॉझिटिव्ह असायला पाहिजे. म्हणजे शेवटचा जो टॉपिक वाचेल तुमचा जो एक्झामिनर, तो म्हणजे तुमचा निष्कर्ष, कन्क्लुजन एवढा ऑप्टिमिस्टिक, म्हणजे असं वाटलं पाहिजे एक्झामिनर काय भव्य दिव्य होणार आहे. म्हणजे एवढा ऑप्टिमिस्टिक आणि एवढा पॉझिटिव्ह राहायला पाहिजे निष्कर्ष, त्याच्यावरच तुम्हाला मार्क चांगले मिळतील. म्हणजे खूप ऑप्टिमिस्टिक आणि खूप पॉझिटिव्ह आपला निष्कर्ष असायला पाहिजे. आता तुम्ही कुठलीही समस्या लिहिता, म्हणजे आपण ऑब्व्हियसली महिला सबलीकरण टॉपिक आहे, शाश्वत विकास हा टॉपिक आहे, वित्तीय सर्वसमावेशन टॉपिक आहे. याच्यात काही ना काही आपल्या देशामध्ये कमतरता, आतापर्यंत गावागावामध्ये अकाउंट किंवा काही की बेनिफिट ट्रान्सफर नाही होत आहे आपण म्हणू, तर त्याच्यात करप्शन काही ठिकाणी आहे, सेतू केंद्राचा प्रॉब्लेम आहे, आपण फायनान्स इन्क्लुजन मध्ये हा टॉपिक लिहू शकतो, वित्तीय सर्वसमावेशन मध्ये. तर त्याच्यामध्ये मग ह्या समस्या, जसं शाश्वत विकासामध्ये काय की जंगल तोड, मोठ्या प्रमाणात रस्त्यांचा विकास केला जात आहे, फ्लायओव्हर बांधला जात आहे, त्याच्यामुळे फॉरेस्टचं म्हणजे काय की डिफॉरेस्टेशन होत आहे, त्याच्यावर मग तुम्हाला उपाय लिहावा लागेल. महिला सबलीकरण, आता सुद्धा महिलांचं सबलीकरण जर आपण म्हणतो प्रत्येक क्षेत्रामध्ये, म्हणजे ते युपीएससीची परीक्षा असो, एमपीएससीची परीक्षा असो, प्रत्येक परीक्षांमध्ये म्हणजे महिलांची टक्केवारी वाढलेली आहे. तरी सुद्धा आपण जर तुम्ही अभ्यास केला तर वर्क फोर्स म्हणजे आपली क्रयशक्ती म्हणतो, म्हणजे काम करणारे लोक आहेत, त्याच्यामधून महिलांची टक्केवारी कमी होत आहे कंपॅरेटिव्हली. म्हणजे जसं समजा 100 जे वर्कफोर्स मध्ये 100 कामगार आहेत, त्याच्यापैकी 70 पुरुष आहेत आणि 30 महिला आहेत एक्झाम्पल, तर ती टक्केवारी 28-27 वरती कमी होत आहे. तशा समस्या, मग याच्यावर उपाय योजना काय, तर त्याला तुम्हाला म्हणजे नेहमी समस्यांवर उपाय योजना द्यायच्या आहेत. नुसत्या समस्या लिहून चालणार नाही, कारण की तुम्ही साधा एसे लिहिता का 8वी-10वीचे पोरं, तुम्ही उद्या जाणारे प्रशासकीय अधिकारी बनतात. प्रशासकीय अधिकाऱ्यांना समस्यावर उपाय म्हणजे कुठल्या जिल्ह्यातली, म्हणजे भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीमध्ये काय की खूप जास्त प्रदूषण आहे, तर ते साफ कसं करायचं हे सुद्धा महत्वाचं आहे ना, ते तुम्हाला लिहावं लागेल. ठीक आहे, तर कन्क्लुजन, सकारात्मक दृष्टिकोन, उपाय असायला पाहिजे, भविष्यातील मार्ग. मी तुम्हाला फक्त 2 मिनिटात आपलं हे संपवतोय. आपण रोज म्हणजे अर्धा तास भेटू, ज्या दिवशी नाही आपला ग्रुप बनवलेला आहे, म्हणजे ज्या दिवशी मला येणं शक्य नाही झालं त्या दिवशी मी तिथं तुम्हाला पोस्ट करत जाईल. आणि सॅटर्डेला आपण प्रत्येक सॅटर्डेला एक एसे लिहिणं चालू करू. या सॅटर्डे पासून नाही, परंतु पुढच्या सॅटर्डे पासून. म्हणजे पहिल्या सॅटर्डेला एक हवामान बदलावर एसे लिहू, दुसऱ्याला महिला सबलीकरणवर. मी तुम्हाला एसेचा टॉपिक देईन, त्याच्यावर कंटेंट देईन, ते कंटेंट वाचून यायचं आणि लिहायचं आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी आपण रेडीमेड मिळतील तुम्हाला, त्याच्यावर वर्क करून यायचं आणि लिहायचं.
आता महत्वाचे विषय सामाजिक आणि सांस्कृतिक, महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य आणि कृषी, अर्थव्यवस्था व तंत्रज्ञान, डिजिटल भारत, कृत्रिम बुद्धिमत्ता, एआयवर एसे विचारलेला होता. आपण एसे नुसतं काय की तो एसेचा पेपरच नाही, परंतु मागच्या वर्षी जसं मराठी अनिवार्य आणि इंग्लिश अनिवार्य असे 2 पेपर आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा एसे विचारल्या जातात. तिथं 600 शब्दांमध्ये लिहायचे असतात. ते सुद्धा टॉपिक आपल्याला कामायचं आहे. तिसरं चालू घडामोडी, पर्यावरण बदल, जागतिकीकरण आणि एमपीएससीच्या अभ्यासक्रमाशी संबंधित समकालीन विषय. आता जे चालू घडामोडीमध्ये जे इंटरनेटचा जो वापर आहे, सोशल मीडिया वगैरे अशा सुद्धा भरपूर टॉपिकवर प्रश्न विचारले जातात. लेखन कौशल्य प्रभावी सुरुवात करायची आहे. मराठी भाषेचे व्याकरण व्यवस्थित, म्हणजे खूप एकदम काय की ग्रॅमॅटिकल एकदमच करेक्ट नाही राहिलं तरी चालतं, कारण की आजकाल आपण मॅक्झिमम लोक इंग्लिश मीडियम मधून आलेले असतो. परंतु बघा की तुमचं म्हणजे काय म्हणतो आपण, व्याकरणापेक्षा शुद्ध लेखनापेक्षा तुमचा कंटेंट भारी असायला पाहिजे, कंटेंट चांगला असायला पाहिजे. म्हणजे खूपदा इंटरव्ह्यू देतो आपण, इंटरव्ह्यूमध्ये तुमचे लँग्वेज म्हणजे तुमचा एक्झामिनर तुमच्या लँग्वेजकडे म्हणजे थोडा बहुत लक्ष देईल, परंतु त्याच्यापेक्षा तुमचा कंटेंट काय त्याच्यावर म्हणजे विशिष्ट लक्ष दिला जाईल. मुद्देसूदपणा असायला पाहिजे, लांबलचक नाही तर खूप फापट पसारा इकडे आंब्यावरच्या चिंचेवरच्या गोष्टी म्हणतो ना आपण, तसं लिहायला नको. एकदम त्याला ऑर्गनाइज्ड वे मध्ये, म्हणजे बोलताना सुद्धा मी असं बोलेन एसेवर की मी बिलकुल याच्यातून एसेमधून कुठे चालल्या जाईन तिकडे, तर चालेल का? मला प्रिसाईज बोलावं लागेल. आणि ह्या पीपीटीज वगैरे त्यासाठी आपल्याला मदत करतात की आपल्याला प्रिसाईज, नाहीतर मी शिकवणं चालू केलं इकडे काही की अर्थशास्त्र मी चालला गेलो तिकडे भंडाऱ्यात, गोंदियात, तुमसर, तिरोडा, तर आणि अर्धा एक तर त्याच्यावर चालला गेला, ठीक, तर ते व्हायला नको. तर बघा, मुद्देसूदपणा, तथ्य, डाटा आणि फॅक्ट्स असायला पाहिजे आणि शब्द मर्यादा पाळायला पाहिजे. शब्द मर्यादा पाळायला पाहिजे, त्याच्यात तुम्हाला 2-4-5 मार्काचा फायदा होतोच. शब्द मर्यादा पाळलं तर 5-10 मार्क तिथंच तुमचे कव्हर होतात. सरावासाठी संसाधने, आता पुस्तके आहे म्हणजे निबंध दर्शिका. आता तुम्ही बघा की सरावासाठी आपण याच्यात लिहिलं तर लोकसत्ताचे एडिटोरियल वाचा, खूप सुंदर असतं. म्हणजे बघा की नीती आयोग मधात आला. नीती आयोग आधी प्लॅनिंग कमिशन होता, त्या प्लॅनिंग कमिशनच्या जागी नीती आयोग आला. त्यावेळेस लेखकांनी एका लिहिताना काय लिहिलं की नीती आयोग आणलं खूप, म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, आपल्या देशामध्ये कोऑपरेटिव्ह फेडरलिझम डेव्हलप करायचं आहे, सहकारात्मक संघराज्य डेव्हलप करायचं आहे, त्याकरता नीती आयोग आणला. परंतु काय खूप जास्त बदल झाल्यासारखे काही दिसले नाही. ते एका लिहिणारे म्हणजे एडिटोरियल आपण म्हणतो संपादकीय लिहिणार लिहिलं की दारू जुनीच आहे म्हणे, फक्त बाटलीचा लेबल बदलला आहे म्हणे. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे तर ते आपल्याला जे लोकसत्ताचे एडिटोरियल आहे, जसं इंडियन एक्सप्रेस, इंग्रजीत जर वाचाल तर इंडियन एक्सप्रेसचे एडिटोरियल खूप सुंदर. आणि इंडियन एक्सप्रेसमध्ये त्या एडिटोरियल पेजच्या खाली ना खूप चांगल्या स्लोगन पण लिहिलेले असतात. म्हणजे बँकेच्या बाबतीत एक त्या ठिकाणी स्लोगन वाचलो होतं मी बहुतेक 2010-11 वगैरे 12ला, की बँक इज द प्लेस where you will get the money when you prove that you don't need it. आता आपल्याला पैशाची गरज, आपण बँकेत जाऊ तर आपल्याला बँक लोन देईल का, कर्ज देईल का? नाही. तुमचा ITR, तुमची इन्कम किती आहे? बाबा माझी इन्कमच जर 10 लाख 12 लाख आहे, मी 4.5 लाख रुपये जर तिकडे इन्कम टॅक्स भरतो, तर मला कशा पैशाची गरज आहे? मला प्रूव्ह करावं लागतं की मला पैशाची गरज नाही, तेव्हाच मला बँक पैसे देते. कुणालाही क्रेडिट कार्ड देते का? नाही. अशा खूप चांगल्या कोट्स तुम्हाला त्या ठिकाणी लिहित. दुसरं लोकराज्य मॅगझिन आणि तिसरं योजना मॅगझिन, ते नियमित वाचा. अरे म्हणजे एसएसाठी सोडा, पण तुमच्या एक व्यक्तिगत म्हणजे डेव्हलपमेंटसाठी सुद्धा योजना मॅगझिन मराठीमध्ये सुद्धा मिळते, इंग्रजीमध्ये सुद्धा मिळते. खूप चांगले एडिटोरियल, म्हणजे त्यात तुम्हाला कधी अरविंद केजरीवाल यांचा एडिटोरियल असेल, त्याच्यामध्ये म्हणजे मोठे जे आपले म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांचा एडिटोरियल असेल, म्हणजे खूप जे आपल्या प्रशासनातले जे मोठे व्यक्ती आहेत त्यांचे एडिटोरियल संपादकीय असतात. कोणत्या? योजना मॅगझिन, लोकराज्य, महाराष्ट्राची लोकराज्य मॅगझिन, त्याच्यामध्ये मॅक्झिमम लिहिणारे IAS ऑफिसर, कलेक्टर, कमिशनर ते लोक असतात. आणि त्यानंतर तिसरं म्हणजे लोकसत्ता. हे 3 संदर्भ वापरा, ते तुम्हाला करंट अफेअर साठी सुद्धा कामात येईल, एसे रायटिंग साठी कामात येईल, आन्सर रायटिंग साठी सुद्धा कामात येईल. तर क्विकली बघा की आपण एसेचे जे टॉपिक बघणार आहोत, कारण की तुमचा इकडे क्लासचा टाइम झालेला आहे, वेळ झालेला आहे. तर गरिबी आणि बेरोजगारी, महिला सक्षमीकरण, हे सगळं मी तुम्हाला पाठवीन PDF. तुम्ही हे लिहून काढायचं आहे. एसेसाठी वेगळी वही बनवायची आहे. त्याचबरोबर दुसरं तुमचं प्रिपरेशन स्ट्रॅटेजी वाली थोडीशी छोटीशी डायरी बनवायची आहे. त्याच्यात आपल्याला सिलेबस लिहायचा सोबत, म्हणजे निबंधासोबत आपण प्रिव्हियस इयर पेपर अनालिसिस पण करू. जसं आपण हिस्ट्रीचा टॉपिक आहे पहिला, की भारतीय स्वातंत्र्य लढ्यात असलेला महिलांचा सहभाग, हा टॉपिक आहे. त्याच्यावर मग MPSCनी UPSCनी कसे प्रश्न विचारलेले आहेत ते सुद्धा त्याच्यात लिहून काढू. तर त्याकरिता एक वेगळी तुम्हाला एक डायरी बनवा किंवा काही बनवा. प्रिपरेशन स्ट्रॅटेजीसाठी एक वेगळी डायरी बनवायची आहे आणि दुसरं म्हणजे एसेसाठी वेगळा काही बनवायचं आहे तुम्हाला रजिस्टर. तर आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट, अंतर्निहित सुरक्षा, पर्यावरण सुरक्षा, हेल्थ, शिक्षण, लोकशाही व सोशल मीडियामध्ये मीडियाची भूमिका, सायन्स अँड रिलिजन, ज्याला आपण म्हणतो विज्ञान व धर्म, न्यायपालिका आहे, न्यायिक सक्रियता, अल्पसंख्याक आणि असुरक्षित गट, टुरिझम, न्यूनतीकरण संसाधने आणि ऊर्जा सुरक्षा, म्हणजे आपण एनर्जी सिक्युरिटी आपण म्हणू, शाश्वत विकास,
संघराज्य, पंचायती राज आणि शासन, मानव संसाधन, मानव विकास, फाशीची शिक्षा, भ्रष्टाचार, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांतता आणि न्याय, तंत्रज्ञान, बदलते हवामान आणि शेती हा सुद्धा एक महत्वाचा टॉपिक आहे. आता हा एसेचा पेपर आहे, मागच्या वर्षीचा 2025चा तुमचा एसेचा पेपर आहे. त्या एसेच्या पेपरमध्ये काय लिहिलंय आणि काय दिलंय त्यांनी किती, तर 2 एसेज चुझिंग 1 टॉपिक फ्रॉम इच ऑफ द फॉलोइंग सेक्शन. ए आणि बी सेक्शन दिला आहे, त्याच्यामध्ये 2 एसे लिहायचे आहेत. आता पहिला टॉपिक बघा, स्त्रियांच्या समाजातील दुय्यम स्थान नाहीसे होण्यासाठी त्यांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. म्हणजे महिला सबलीकरण हा टॉपिक तुम्हाला दिसतंय नक्कीच. म्हणजे बघा की आपण ते टॉपिक जे मी लिहिलेले आहेत 30 टॉपिक ते जर व्यवस्थित प्रॅक्टिस केले, तेवढे असे लिहिले तर तुम्हाला 250 मार्काची तयारी व्यवस्थित झाली. त्यानंतर शाश्वत आणि सहभागात्मक ई शासनासाठी सोशल नेटवर्किंग हा आधारस्तंभ. बघा परत आला सस्टेनेबल गव्हर्नन्स त्या ठिकाणी. तिसरा, तुम्ही धार्मिक न होता ही आध्यात्मिक होऊ शकता. तर हा सुद्धा म्हणजे एक टॉपिक आहे. म्हणजे मी धार्मिक नाही आहे, मी नास्तिक आहे, पण मी आध्यात्मिक होऊ शकतो. ठीक आहे, तर हा टॉपिक त्या ठिकाणी. आजचा युवक संधी आणि चिंतेच्या वळणावर उभा आहे, म्हणजे ते सुद्धा हा टॉपिक आहे. नंतर बी सेक्शन मध्ये बघा, तंत्रज्ञान हा उपयुक्त सेवक आहे. बघा आपण आताच म्हटलं की तंत्रज्ञान हा टॉपिक आणि धोकादायक स्वामी आहे. म्हणजे आपण म्हणजे अग्निप्रमाण धोकादायक पण हा डेंजरस, बट डेंजरस. तर बघा की हे तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यावर तुम्हाला एसे लिहायचं आहे. तर जसं आपण म्हणजे अर्थशास्त्रामध्ये म्हणतो, तूट हा अग्निप्रमाणे उत्तम नोकर परंतु दुष्ट मालक आहे. असं तूट आणि तुटीचा अर्थ भरणं आपण डेफिसिट आणि डेफिसिट फायनान्सिंग विषयी चर्चा करतो तसंच. पर्यावरण संरक्षण हे विकासातील अडथळा नसून विकासाचा पाया आहे. करुणेशिवाय ज्ञान हे शस्त्र बनते आणि बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम. बघा एकदम आपण जे टॉपिक लिहिलेलं आहे नियर अबाउट त्याच टॉपिकवर त्या ठिकाणी. तसाच मग बघा की इथं आपला म्हणजे काय म्हणू आपण ऑप्शनल जो पेपर आहे त्याच्यामध्ये जे 4 विषयावर 600 शब्दांमध्ये निबंध लिहायचं, एका विषयावर 4 पैकी AI कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे तोटे, सोशल मीडिया आणि तरुणांसमोरील आव्हाने, जागतिक तापमान वाढ व विकास व एक व्यस्ततेचे नाते, त्रिभाषा सूत्र, माझे विचार, करंट अफेअर टॉपिक. बघा 3 लँग्वेज करंट अफेअर चालू होता ना त्याच्यामध्ये. तर सांगायचं तात्पर्य, आपण एसे सुद्धा प्रेडिक्ट करू शकतो व्यवस्थित. 20-25 टॉपिक आपण प्रॅक्टिस करून एसे सुद्धा प्रेडिक्ट करू शकतो. दुसरा बघा की तुमचा इंग्लिश कंपल्सरीचा जो पेपर आहे. आता हा इंग्लिश कंपल्सरीचा जो पेपर आहे, या इंग्लिश कंपल्सरीचा पेपर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एसे रायटिंग असेल तर इंग्लिश कंपल्सरी पेपरमध्ये एसे, शुड एज्युकेशन बी मेड फ्री, एन्व्हायरमेंटल इफेक्ट ऑफ अर्बन, याला आपल्याला काय एका वाक्यातून उत्तर द्यायचं, आपल्याला एसे लिहायचं 1600 वर्ड्स मध्ये. एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स ऑफ अर्बनायझेशन, आणि त्यानंतर इफ आय कुड बिकम अ सायंटिस्ट, जर मी शास्त्रज्ञ झालो तर, अँड द इथिकल यूज ऑफ द इंटरनेट, आणि इंटरनेटचा इथिकल म्हणजे टेक्नॉलॉजी इंटरनेटशी निगडीत एक टॉपिक असतो. तर हा झाला आपला आजचा इंट्रोडक्शनचा टॉपिक. उद्या आपण म्हणजे काय की टॉपिक कसं निवडायचं, त्याचबरोबर व्हॉट इज एसे याच्यापासून सुरुवात करू. एसे निबंध म्हणजे काय, मग त्यानंतर निबंध लिहिण्याच्या अगोदर कसा वेळ घालवायचा, किती वेळ घालवायचा, ते आपण उद्या चर्चा करू. थँक्यू.